कृषी उत्पन्न बाजार समिती, खास करून नवी मुंबई, ह्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. आज राजकारण म्हणून म्हणत नाही, पण ज्या बाजार समितीमध्ये दिवसाला 900 ट्रक येत होते, त्यामध्ये आता 100 पेक्षा ट्रक साहेब कमी झालेले आहेत. आमचा धंदा एपीएमसी मार्केटच्या बाहेर चाललेला आहे. आमचा धंदा एपीएमसी मार्केटमध्ये येतो, पण माथाडी कामगाराला मिळत नाही. माझी विनंती आपल्याला, यामध्ये आपल्या माध्यमातून एक बैठक लागून त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा. मूळ माथाडी कामगारांना कायद्यापासून वंचित ठेवलं जातं. या फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी कामगार येऊन राहिलेले आहेत. ज्या बांगलादेशाने भारताच्या हिंदू नागरिकांच्यावरती त्यांच्यावरती मारहाण केली, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याध्या पोचल्या, तेच बांगलादेश कामगार आज आमच्या फ्रूट मार्केटमध्ये आहेत. माझी जाहीरपणे आमच्या हिंदू फ्रूट मार्केटच्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की चुकणी अशा कमी मजुरीच्या दरामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्राधान्य देऊ नका. आणि तुमच्या माध्यमातून पोलीस स्टेशन आणि नवी मुंबईच्या सीपींना निरोप द्यावा की बांगलादेश हा भारताचा नागरिक नाहीये, त्यांना माथाडीचं काम करून घेण्याचा पूर्णपणे अधिकार नाहीये. कृपया आपल्याकडनं सूचना व्हावी.